आपल्या आयुष्यात अनेक वेळा आपण एखादी गोष्ट करायची ठरवतो, पण लगेच मनात एकच विचार येतो, लोक काय म्हणतील. हा विचार इतका खोलवर रुजलेला असतो की आपण स्वतःच्या इच्छांनाही थांबवतो. आपल्याला काय हवंय, काय करायला आवडतं यापेक्षा लोकांची मतं जास्त महत्वाची वाटू लागतात आणि इथूनच आपल्या स्वप्नांची गळचेपी सुरू होते. खरं तर लोक म्हणजे कोण? काही नातेवाईक, शेजारी किंवा ओळखीचे लोक. पण त्यांच्या विचारांवर आपलं संपूर्ण आयुष्य ठरवणं कितपत योग्य आहे? आज जे लोक बोलतात ते उद्या विसरूनही जातात, पण आपण मात्र आपल्या संधी गमावून बसतो. त्यामुळे इतरांच्या मतांपेक्षा स्वतःच्या आनंदाला प्राधान्य देणं खूप गरजेचं आहे. आपल्या समाजात अजूनही एक ठराविक चौकट आहे. काय करावं, कसं वागावं, कोणत्या वयात काय करावं. या चौकटीत न बसणारी प्रत्येक गोष्ट चुकीची ठरवली जाते. त्यामुळे अनेक तरुण तरुणी आपली आवड दडपून टाकतात. पण प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं आणि त्याचं निर्णय घेण्याचा हक्कही त्याचाच असतो. लोक काय म्हणतील या भीतीमुळे आपण चुका करण्यापासूनही घाबरतो. पण चुका केल्याशिवाय काहीच शिकायला मिळत नाही. ज्यांनी आयुष्यात मोठं काही केलं आहे त्यांनी लोकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करूनच पुढे वाटचाल केली आहे. त्यामुळे भीतीला न जुमानता एक पाऊल पुढे टाकणं गरजेचं आहे. खरं समाधान हे इतरांना खुश करण्यात नाही, तर स्वतःला खुश ठेवण्यात आहे. जेव्हा आपण स्वतःच्या मनाप्रमाणे जगतो तेव्हाच खऱ्या अर्थाने आनंद मिळतो. लोकांचं मत बदलत राहणार, पण आपलं आयुष्य एकदाच मिळतं. ते आपल्या अटींवर जगणं अधिक महत्वाचं आहे. म्हणूनच लोक काय म्हणतील हा विचार बाजूला ठेवून आपल्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करणं गरजेचं आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, आपल्या निर्णयांवर ठाम राहा आणि बिनधास्तपणे जगायला शिका. कारण शेवटी तुमचं आयुष्य तुमचंच आहे आणि ते कसं जगायचं हे ठरवण्याचा पूर्ण अधिकारही तुमचाच आहे.